नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की ऐश्वर्याने मात्र आता या स्पर्धेसाठी सारंगची निवड केलेली असते, परंतु सारंगलाही माहिती नसतं की ऐश्वर्या आपल्याबरोबर आता अगदी गोड वागण्याचं नाटक करते आणि आपल्याला किती कर्जबाजारी करून ठेवलेलं आहे हे सारंगच्या लक्षात यायला सुरुवात होती। सारंगला आता खूप असं टेन्शन येतं की जर आपण ही स्पर्धा जिंकलो नाही आणि त्या जे काही ते ॲप लॉन्च करणार आहेत आणि चॅनलवाले आहेत, जर त्यांनी आपल्या ॲपची लॉन्च केली नाही आणि त्याची पब्लिसिटी जर झाली नाही तर मात्र आता अवघड होईल। कारण एकतर इतका मोठा पैसा घेऊन ठेवला आणि आता ऐश्वर्याच्या नादाला लागून आपण मात्र कंपनीसुद्धा गहाण ठेवलेली आहे आणि कंपनी गहाण ठेवली तर ठेवली, परंतु आता मात्र राहते घर म्हणजे आई आणि नानांनी कमवलेलं जी काही पूर्ण इस्टेट आहे ती आपण गमावून तर बसणार नाही ना, म्हणून सारंगला आता खूप असं टेन्शन येतं। आणि आता हे स्पर्धेमध्ये जानकी आणि ऋषिकेश दादासुद्धा उतरलेले असतात। सौमित्रा आणि अवंतिका यांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता ऐश्वर्या आणि सारंगने जे काही सुरू केलं त्याचा तोटा मात्र जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या कंपनीला होऊ नये, म्हणून आता या स्पर्धेमध्ये त्यांनी अगदी जोमाने भाग घेतलेला असतो। अवंतिका, सौमित्र आणि जानकी ऋषिकेश यांनी भाग घेतल्यानंतर मात्र आता सारंगच्या पायाखालची जमीन हादरते आणि ऐश्वर्याचा चेहरा मात्र आता पूर्णपणे फिका पडतो। कारण आता ऐश्वर्याला माहिती असतं की आपण कितीही काही म्हणजे जिंकण्याचा प्रयत्न जरी केला, परंतु जानकी मात्र आता आपल्याला नाही जिंकून देणार हे आता ऐश्वर्याला पूर्णपणे समजलेलं असतं। त्यामुळे आता तिने आता त्यासाठी एक प्लॅन केलेला असतो। प्लॅन असा केलेला असतो की काही झालं तरी मात्र जानकीला आता जिंकून द्यायचं नाही आणि ऋषिकेशला, कारण आता हे दोघेही कॉम्पिटिशनमध्ये जर उतरले तर नक्की जिंकतात। जानकी किती हुशार आहे हे ऐश्वर्याला माहिती असतं। तर आता इकडे ऋषिकेश आणि जानकीसुद्धा फॉर्म भरून घरी येतात। घरी आल्यानंतर मात्र आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश, काही झालं तरी आता मात्र ही स्पर्धा आपल्याला जिंकावीच लागेल। 25 लाखाचे बक्षीस तर आहे, परंतु 25 लाखाच्या बक्षिसाऐवजी जर आपली जी काही ॲप आहे आणि कंपनीचं जे काही बद्दल कॉम्पिटिशन आहे ते जर वाढत गेलं तर मात्र आता शेतकऱ्यांना त्याचा जास्त फटका बसेल आणि आपल्याला मात्र आपल्या कंपनीला त्याची झळ पोहोचेल। त्यासाठी मात्र आता काहीतरी आपल्याला करावंच लागेल। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अगं जानकी, तुला माहिती आहे का ऐश्वर्या इतकी सहजासहजी आपल्याला जिंकून देईल का? त्यासाठी मात्र तिने काहीतरी असा प्लॅन तर नक्की आखला असेल आणि ती नक्की काहीतरी असा अडथळा आणेलच आणि या स्पर्धेमध्ये काही ती आपल्याला जिंकून देण्याचा नक्की अडथळा आणेल। तेव्हा आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश, अहो तिने कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न जरी केला परंतु मी मात्र तिला नाही जिंकून देणार, कारण शेरा सव्वा शेर बनून कसं जिंकायचं हे मला माहिती आहे। आणि हे बघा, जे खेळ खेळायचे असते तर ते खेळ खेळण्याअगोदर मात्र सारंग भाऊजींचा आणि तिचा तर अगदी एकमेकावर विश्वास तर असायला हवा आणि जरही विश्वास असला तरी एकमेकामध्ये प्रेम तर असायला हवं। कारण आपले सारंग भाऊजी तिच्यावर अगदी विश्वास ठेवून प्रेम करतात, परंतु ऐश्वर्या मात्र त्यांना अगदी काडीची सुद्धा किंमत देत नाही। कारण ऐश्वर्याचं सारंगवर प्रेमच नाही, फक्त ती अगदी सर्व रणदिवे कुटुंबाला डुबण्यासाठी हे सर्व नाटक त्यांच्याशी प्रेमाचं करते आणि त्यात मात्र ती आता सारंग भाऊजींचा बळी देते। हे मात्र आता खूपच वाईट आहे, परंतु आता जर ऐश्वर्याला हरवायचं असेल तर मात्र आता काहीतरी असा प्लॅन आपल्याला करावा लागेल, म्हणून आता जानकीने सुद्धा ऋषिकेशला प्लॅनबद्दल सांगितलेलं असतं। तेव्हा आता अवंतिकासुद्धा जानकी बहिणींना प्लॅन करते आणि जानकी बहिणीला सांगत असते की काही झाले तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आणि आपण या स्पर्धेतून जर जिंकलो तरच मग आपल्याला ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सर्व काही अगदी करता येईल आणि जर ही ऐश्वर्या ही स्पर्धा हारली तर मात्र तिला अगदी तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही। कारण ऐश्वर्या आपल्याला माहिती आहे की कोणत्याही थराला ती जाऊ शकते, म्हणून नक्की जानकी बहिणी ती असं काहीतरी आपल्याला अडवण्यासाठी अडथळा नक्की आणू शकते। त्यासाठी आपल्याला अगदी सावधगिरी बाळगावी लागेल आणि आता सावधगिरी बाळगवून आपल्याला मात्र सर्व काही अगदी ऐनवेळेस ही स्पर्धा जिंकावी लागेल। कारण आता ऐश्वर्याला माहिती झालेलं असतं की जे आदित्य कश्यप आहे हे तर आता सौमित्र आणि अवंतिका यांना तर चांगलेच ओळखतात, त्यामुळे आता मात्र
जे काही त्यांची आपल्याला मदत होणार आहे, तर मात्र ऐनवेळेस त्यांनी आपली बाजू पलटवायला नको. आणि इकडे मात्र आता सारंगला तर एकतर खूप टेन्शन येतं, कारण सारंगला सारखं सारखं वाटत असतं की आपण कंपनी गहाण ठेवली आणि ह्या जो काही स्पर्धा आपल्याला आता इव्हेंट करायचा आहे आणि ह्या इव्हेंटमध्ये जी होणारी स्पर्धा आहे त्या सर्व खर्च आपण 5 लाखाचा झालेला आहे. त्यामुळे मात्र आता करोडोंचं आपलं नुकसान होईल. एकतर आपण राहत्या घरावर सुद्धा कर्ज घेतलेलं आहे आणि कंपनीवर सुद्धा. आई आणि नानांना जर हे कळलं तर अवघड होईल आणि आपण तर आता ह्या ऐश्वर्याचं ऐकून खूप मोठी चूक केली की काय असं आता सारंगला वाटायला सुरुवात होती. कारण सारंगला आता खूप असं टेन्शन येतं. आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा जर या स्पर्धेमध्ये उतरलेले आहे तर नक्की ते आपल्याला हरू शकतात. आता काय करू आणि काय नाही या टेन्शनमध्येच तो असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेता, काही झालं तरी आपण मात्र हारणार नाही. त्यासाठी भक्कम असं प्लॅनिंग मी केलेलं आहे, तुम्ही कशाला घाबरतात. तेव्हा आता लगेच सारंग म्हणत असतो की अगं ऐश्वर्या, जे काही करायचं आहे तर ते अगदी विचार करून आपल्याला करावे लागेल, नाहीतर यात फक्त नुकसान आपलं भरपूर होऊ शकतं. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा जरी हरले तरी मात्र त्याचं त्यांच्यात काही नुकसान नाही, कारण ह्या इव्हेंटसाठी पैसा आपण ओतलेला आहे, त्यांनी नाही. आणि आता सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनीसुद्धा त्यांच्याच बाजूने आहेत. आणि ह्या स्पर्धेसाठी मात्र आता ही ज्या 6 जोड्या निवडलेल्या आहेत तर त्या 6 जोड्यापैकी या 3 जोड्या मात्र आपल्या रणदिव्यांच्या घरातीलच असणार आहे. आणि त्यात मात्र आता सौमित्र अवंतिका यांची जोडीसुद्धा खूप हुशार आहे. आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तर यांच्या जोडीचं काही सांगायचंच नाही. म्हणजे आता या कपल्सला आपल्याला खूप तोंड द्यावं लागेल तरच मग आपण ही स्पर्धा जिंकू शकतो. ऐश्वर्या म्हणत असते की सारंग, अहो तुम्ही कशाला काळजी करतात, मी आहे ना तुमच्यासोबत. मी असले तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही. तेव्हा आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी जानकी आणि ऋषिकेश यांना हरवायचं. तर आता स्पर्धा सुरू होते आणि स्पर्धेमध्ये आता सारंग आणि ऐश्वर्या यांना एकमेकाबद्दल काही माहिती नसते. ते कितीही वरवर दाखवत असले की आपण एकमेकांचे नवरा बायको आहोत, परंतु जे खेळ मात्र आता ह्या स्पर्धेमध्ये खेळले जातात तर त्या स्पर्धेमध्ये मात्र ऐश्वर्या आणि सारंग हे तर मात्र आता हारणार असतात. आणि आता सारंगला आता इतकं टेन्शन येतं की नक्की आता काय करू आणि काय नाही, कारण ह्या स्पर्धेचे जे काही विनर आहे तर ते बनलेले असतात आपले जानकी आणि ऋषिकेश दादा. म्हणून आता सुमित्रा आईचा आशीर्वादसुद्धा जानकी आणि ऋषिकेश दादांना मिळालेला असतो. म्हणून आता आशीर्वाद मिळाल्यानंतर मात्र आता जे स्पर्धेची विनर आहेत जानकी आणि ऋषिकेश बनलेले आहे. आता मात्र यात सारंगचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. आणि आता जी कंपनी आहे तर ती पब्लिसिटी करणार आहे की जानकी एंटरप्राइज कंपनीची, सुमित्रा एंटरप्राइज कंपनीचं त्यांनी आता काही केलेलं नसतं. त्यामुळे मात्र आता मित्र लगेच पुढे येतो आणि आदित्य कश्यप यांना म्हणतो की आता मात्र जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे जिंकलेले आहे, त्यामुळे तुम्ही आता पब्लिसिटी करू शकतात की जानकी एंटरप्राइज कंपनीची. आणि यापुढे मात्र आता मी बरोबर म्हणजे जोमाने काम करायला तयार आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असेल. आता मात्र मी यामागे तयार नव्हतो, परंतु आता यामागे मी तयार आहे. म्हणून आता आपण फक्त जानकी एंटरप्राइज कंपनीची पब्लिसिटी करायला हवी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सारंगला इतका राग येतो. सारंग आता अगदी रागाने तेथून निघून जातो आणि त्याला आता इतकं टेन्शन आलेलं असतं की काय करू आणि काय नाही. तेव्हा मात्र आता सारंगला सर्व काही आठवतं. सारंग आता एकतर त्याचं घर गहाण ठेवलेलं आहे, हे जर आई आणि नानांना जर कळले तर कसं होईल. म्हणून सारंग आता पूर्णपणे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि ऐश्वर्यासुद्धा आता तेथेच असते. तिला आता हे जे काही झालेले आहे ते काही बघवत नाही. म्हणून आता काय करू आणि काय नाही ती स्वतःच अगदी मुठीमध्ये आवळत असते. तिचा आता कुणापुढे काही म्हणजे चालायला पर्यायच नसतो, कारण जे काही प्रयत्न केले ते सर्व प्लॅन तिचे फसलेले असतात. तेव्हा सारंग विचार करतो की आता काय करायचे. एकतर कंपनी आपल्या हातातून गेलीच आणि आपण सुमित्रा एंटरप्राइज कंपनीसुद्धा वाचू शकलो नाही. या ऐश्वर्याचं ऐकून आपण एक खूप मोठी अशी घोडचूक केली. म्हणून आता राहत्या घरावर सुद्धा आता जप्ती येणार असते.
सारंगला लगेच आता त्याचे कर्ज व्यवस्थित फेडले गेले नाही, व्याजाचे हप्ते भरले नाही म्हणून फोन यायला सुरुवात होते. सारंगला आता खूप अशी भीती वाटत असते आणि टेन्शनसुद्धा खूप येते. म्हणून सारंग आता अगदी रागामध्ये असतो आणि तो आता परत तिकडे सुमित्रा एंटरप्राइज कंपनीकडे जायला निघतो. आणि या टेन्शनने मात्र आता सारंगला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. म्हणून आता सारंग लगेच टेन्शनमध्ये गाडी चालवत असतो. आणि आता गाडी चालवता मात्र सारंगचा एक खूप मोठा असा अपघात होतो. इकडे मात्र आता आशीर्वाद बंगल्यावर आता पूर्णपणे जप्ती आलेली असते. सर्वांचे अगदी बेघरच झालेले असतात. म्हणून सुमित्रा आणि यांना खूप असं टेन्शन येतं. आणि आता सारंगचा सुद्धा खूप मोठा असा अपघात झालेला असतो. म्हणून ऐश्वर्या आता इतकी रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते. आणि हे जे काही झाले ते केवळ सारंगमुळे झाले हे आता सुमित्राच्या लक्षात येते, कारण सुमित्राने सर्व काही सांगितलेलं असतं. परंतु आता सारंगचा अपघात झाला ही बातमी पसरल्यानंतर मात्र आता सुमित्राला आणखीन टेन्शन येतं. नक्की आता काय करू आणि काय नाही. तेव्हा सुमित्रा आता म्हणते, नक्की आता ह्या ऐश्वर्याचं त्यावेळेस ऐकायला नको होतं. सारंगने तर खूप मोठी चूक करून ठेवली, परंतु आम्हाला मात्र आता बेघर केलं. आता मात्र काय करायचे. आणि आता तेवढ्यात मात्र सारंगचा अपघात झालेला आहे ही बातमी मात्र आता घरी येऊन पोहोचते. तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो की जे काही केलं तर ते हे सर्व सारंगने केलं आणि ह्या ऐश्वर्या नालायक ऐश्वर्याचं ऐकून त्याने हा निर्णय घेतला असेल आणि त्या सयाजीरावांचं. त्यामुळे आता मात्र काय करायचे. तर आता सौमित्रा इतकी रडत असते आणि सारंगचे तोंड पाहण्याची सुद्धा तिची इच्छा नसते. परंतु आता मात्र सारंग हा अपघात झाल्यानंतर मात्र आता त्याला सुखरूप असं घरी आणलं जातं. आणि आता त्याला घरची ती अवस्था बघून खूप असं वाईट वाटतं. आणि आता शेवटचा एक चान्स असतो तरच आपण हा आशीर्वाद बंगला वाचू शकतो. केवळ आणि केवळ जानकी वहिनीला जर आपण शरण गेलो आणि ह्या ऐश्वर्याची साथ जर सोडली तरच मात्र आपण यामध्ये बंगल्याची आणि कंपनी वाचू शकतो. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच आपल्याला आता जे काही आहे तर त्या या संकटातून वाचू शकतात. म्हणून आता सारंगचे पूर्णपणे डोळे उघडलेले असतात. सारंग म्हणत असतो की आई मला माफ कर, मी मोठी एक चूक केली. ऐश्वर्याचं ऐकून ती ॲप मी लॉन्च करायला नको होती आणि त्या ॲपसाठी मी जी काही आपली चॅनलद्वारे पब्लिसिटी करणार होतो कंपनीची आणि त्या ॲपची, तेव्हा मात्र आता त्यासाठी मला खूप असा खर्च लागला. कामगारांची पगारसुद्धा व्यवस्थित देऊ शकलो नाही. त्यामुळे मला हे जे काही कर्ज आहे ते घ्यावं लागलं. आणि आता मात्र मला आता जे कर्ज झालेलं आहे तर ते फेडता नाही येणार, कारण कर्जच इतकं झालेलं आहे तर ते कसं फेडायचं. आणि ऐश्वर्याचं जे काही ऐकलं तर ते मी ऐकायला नको होतं. म्हणून सारंग स्वतःचं तोंड अगदी मारून घेत असतो. तर आता त्याची ती अवस्था बघून सुमित्राला वाईटसुद्धा वाटतं. सुमित्रा म्हणत असते की सारंग, अरे तुझ्याकडून मात्र मला ही अपेक्षा नव्हती. तू जे काही केलं अगदी ऐश्वर्याचं ऐकून तर केलं, परंतु तू तर कुणावर विश्वास ठेवायला तयार नसतो. अगदी त्या ऐश्वर्याचं ऐकून मात्र तू कोणत्या थराला जाऊन बसला आणि हे काय करून ठेवलं. म्हणून आता सारंग अगदी सुखरूप असतो, परंतु त्याला मात्र जे काही टेन्शन आहे तर ते टेन्शन मात्र आता काही राहत नसतं. म्हणून तो आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांची भेट घेणार असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा घरी येतात. आणि घरी आल्यानंतर मात्र आता जे काही झालेलं आहे त्या सर्वाचा शेवटी उलगडा होतो. तेव्हा आता जानकी ही वाऱ्याच्या वेगाने धावून येतेच, परंतु ऋषिकेश यायला तयार नसतो. तेव्हा आता जानकीने आता दाखवून दिलेलं असतं की जानकीच आता या घराला वाचू शकते. म्हणून ते आता ऋषिकेशला समजावून आता आपलं रणदिव्यांचं घर आहे ते वाचवण्याचं ठरवतं. आणि आता ठरवल्यानंतर मात्र आता जानकीच्या हातात मात्र ते जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते लागणार असतात, कारण आता हे सयाजीच्या हातातील ते कडं आहे. तर जानकी आता ऋषिकेशच्या मदतीने ती कडं मिळवणार असते आणि आता सत्याचा उलगडा होणार असतो. आणि या स्पर्धेचे विनर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश बनून अगदी करोडपती ते झालेले असतात आणि आपल्या रणदिव्यांच्या कुटुंबाला आणि आपल्या या आशीर्वाद बंगल्याला आणि कंपनीला ते वाचवणार असतात. तेव्हा जानकीने आता सुमित्रा एंटरप्राइज कंपनी आणि जानकी एंटरप्राइज कंपनी ही शेवटी एक केलेली असते आणि ऐश्वर्याला धडा शिकवलेला असतो. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.